नमस्कार, जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. अगदी 5 माणसांना पुरेल एवढी आपण फिश करी पाहणार आहोत आणि फिश मसाला न वापरता. त्याचप्रमाणे तळताना कोणती काळजी घ्यावी अशा सर्व टिप्स पाहणार आहोत. जी मुले बाहेर पार्टीमध्ये मासा बनवतात तशीच आपण हा मासा तीच चव अशा प्रकारे बनवणार आहोत. चला तर सर्वप्रथम साहित्य पाहू. अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त आहे मासा. 1 वाटी तेल, त्यानंतर लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि जिरे, लसूण, आले, हिरवी मिरची आणि खडा मसाला. त्याचप्रमाणे यामध्ये आहे धने, दालचिनी, लवंग, मिरे, तमालपत्री. आता इथे 1 चम्मच कॉर्नफ्लावर, थोडीशी कोथिंबीर आणि 2 टोमॅटो आणि मोठे 3 कांदे. जर तुम्हाला ग्रेव्ही थोडीशी जास्त पाहिजे असेल तर इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. चला तर सर्वप्रथम आपण माशाला मॅरिनेशन म्हणजेच हळद, मीठ, गरम मसाला आणि कॉर्नफ्लावर लावून सर्व हे मिक्स करून लावून घ्यायचं आणि 15 मिनटं हे आपण रेस्टसाठी ठेवायचं. लक्षात ठेवा, जर तुमचा नदीचा मासा असेल तर मीठ तुम्ही थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल. मात्र जर समुद्राचा मासा असेल तर मीठ थोडंसं कमी टाकायचं, कारण तो मासा थोडासा खारा असतो. त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं, जेणेकरून मीठ जास्त होणार नाही आपल्या फिश करीमध्ये. अशा प्रकारे मॅरिनेशन करून 10 ते 15 मिनटं ठेवायचं. आता आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी 2 तमालपत्री, 1 चम्मच धने, 1 चम्मच जिरे आणि अगदी थोडं दालचिनी, लवंग, मिरे घेतले तरी चालतील. अशा प्रकारे भाजूनच मसाला घ्यायचा. भाजल्याने मसाल्याची चव आहे ती अगदी दुप्पट होते आणि गार झाल्यानंतरच आपण वाटण तयार करून घ्यायचं. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, थोडंसं आलं, लसूण मात्र थोडासा जास्त घालायचा आहे. ते मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि यामध्येच आपण 2 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे. ही आहे चटणी, कोल्हापुरी चटणी आहे. जर तुम्ही 2 चम्मच लाल तिखट घातलं तरी चालेल. थोडंसं मीठ आणि अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, पाणी घालून मसाला तयार करून घ्यायचा. आता तळताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे तेल आहे ते अगदी गरम कडक झालं पाहिजे. त्याचप्रमाणे जी आपली गॅसची फ्लेम आहे ती अगदी मीडियम असली पाहिजे आणि लगेच आपण अशा प्रकारे जो मासा आहे तो लगेच पलटायचा नाही. अगदी 5 ते 10 मिनिटानं पलटायचा, जेणेकरून खाली लागणार नाही. लागल्याने पूर्ण मासा आपला तेलामध्ये फुटतो. अशा प्रकारे आपण हा तळून घ्यायचा मासा आणि हा नेहमी मासा डबल तळून घ्यायचा. आता पहिल्यांदा आपण काढून घेतला होता, पुन्हा घातलेला आहे. अशा प्रकारे डबल आपण तळून घ्यायचा, जेणेकरून आतूनही छान भाजला जाईल. अशा प्रकारे तळून घ्यायचा मासा छान. डबल कोटिंग आपण होऊ शकता. अगदी खरपूस असा भाजलेला आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि मसाला आपलाही तयार आहे. आता त्याच तेलामध्ये आपण कांदा छान परतून घ्यायचा. तेल तुम्ही इथं कमी जास्त इथे करू शकता. त्यानंतर अगदी असा कांदा ह्यो गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत छान तळून घ्यायचा, म्हणजेच भाजून घ्यायचा अशा प्रकारे. आता यामध्येच आपण टोमॅटो टाकणार आहोत. अगदी बारीक चिरलेला टोमॅटो हे आपण अगदी परतून घ्यायचा. पाहू शकता अगदी अशा प्रकारे आपला कांदा आणि टोमॅटो छान भाजलेला आहे. त्यानंतरच आपण त्यामध्ये जो मसाला केलेला होता तो घालायचा. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं. त्याचप्रमाणे अगदी अर्धा चम्मच मी इथे चिकन मसाला घातलेला आहे. अशा प्रकारे हे सर्व घालून अगदी थोडंसं पाणी पुन्हा घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं. गरम पाणी वापरायचं, गार पाणी वापरायचं नाही. अशा प्रकारे हे थोडासा मसाला 5 मिनटं शिजू द्यायचा. पाहू शकता 5 मिनटानंतर तेल वरती आलेलं आहे, मसाला छान भाजलेला आहे. त्यानंतर यामध्ये तळलेला आपण मासा घालायचा. अशा प्रकारे मासा छान तळून घाला, जेणेकरून खूप छान टेस्ट येते. अगदी जी ग्रेव्ही आहे ते माशामध्ये पूर्ण छान मुरते. त्यामुळे मासा छान भाजून घ्यायचा. अशा प्रकारे पुन्हाही झाकून ठेवायचं 5 मिनटं. तयार आहे आपली फिश करी. अगदी कमाल लागते. मुले जसा बाहेर पार्टीमध्ये बनवतात तशीच आपली फिश करी होते. अगदी कमाल लागते. आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपीचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.